नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण. आज आपल्या ऊसाला 18 महिन्यानंतर तोड आलेले आहे. विठ्ठलरावजी सहकारी साखर कारखाना पिंपळनेर या ऊसाचे हे तोड आहे. आणि आज आपल्यात एक बजेट आले, फक्त एक बजेट दिले. आपला ऊस इथं 2 एकर आहे आणि दुसरीकडे 3 एकर असं 5 एकर ऊस जाणार आहे. आज चालू झालंय आणि आज पहिलाच दिवस आहे. आता पहिली खेप ती भरते ती त्यांनी तोडून जास्त माल ठेवला आहे. त्यांची एक गाडी आणखीन आहे, तर आता त्यांचं भरायला चालू आहे. तुम्ही पाहू शकताय भरपूर असं त्यांनी भरलंय. त्यांची कोयती काल बी त्यांनी तोडून ठेवता, आज फक्त भरायला आली ती. आता ही भरते ती गाडी. बा किती कष्ट आहे ऊसाला बी, त्यांना बी भरायला भरपूर असं कष्ट आहे, ताप आहे. पण ते हसत खेळत पाहू शकता तुम्ही भरते ती, मजा करते ती. ते आजोबा बघा आता किती वयस्कर आहेत, तरी पण ती ह्यांच्यासोबत ऊसाच्या मोळ्या उचलतात, ह्यांच्यासोबत पात तोडतात. त्यांनी उचल घेतलेली असते मुकदमा कोण, त्याच्यामुळे त्यांना काम हे करावं लागतं. ही आता बघा भया आपल्याकडे कसा हात करतोय, काय म्हणतोय. ती हसत खेळत आपली काम करते ती. वरी 2 जण कोयत्याने बारक तुकडं करते ती, म्हणजे जास्त ऊस बसतोय. हे मुकदमा इथं मुकदमी मोळ्या घेऊन जात्यात. बारक बजाट ही मोठा टेलर नाही आणि ह्यांनी असं तोडून भरपूर ठेवलंय आणि आज भरून नेणार आहे ती. एक 2-4 ट्रॅक्टर त्यांचं आज येणार आहे इथं. तरी काल सुट्टी होती कारखान्याला, गटखाडा असतं ती होतं, त्याच्यामुळं काल काय त्यांनी ट्रॅक्टर भरून नेलं नाही, तर आज नेणार आहे. तेव्हा आजोबा बघा आता तुम्ही कसं नेतात आहे ऊस. शिडी एकच आहे, त्याच्यामुळे त्यांना आता चढायला येत नाही पटापटा, आणि त्यांनी दाव हे बांधलेलं नाही. हे मुकदम येतं. मुकदम बरोबर प्रत्येक जण आपापलं काम व्यवस्थित असं पार पाडतंय. आणखीन 2 जण आहेत, ती पलीकडून त्यांनी शिडी लावली आणि पलीकडून ती भरते ती. भरणं व्यवस्थितपणे चालू आहे त्यांचं. ते वरचे आहेत ते पण असं लगेच तुकडं करून छाटते ते, त्याच्यामुळे गाडी त्यांच्या हिशोबाने ती एक गाडी येते 8-8.5 टन. आता त्यांचं झालंय भरायचं आणि बाहेर काढते ती. आणि बाहेर काढताना पाहू शकता त्यांची गाडी पडलेली आहे. 2 ट्रॅक्टर लावून आता गाडी उभा करते ती. फार असं नुकसान झालंय मित्रांनो. अक्षरशः माळमा उसावर बसलं होतं, ती बैल वाचलेले आहेत ती फडातून, नाही तर ती उसाच्या खाली जाऊन त्यांचं आज इथं काहीतरी बरं वाईट होलं असतं, पण वाचलेत.